यवतमाळमध्ये हवाई यंत्रांसह ड्रोनवर बंदी, तर आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी कारवाई होणार, प्रशासनाची माहिती. गडचिरोलीतील मुसळधार पावसात अभियान राबवत 300 जवानांनी 4 नक्षलवाद्यांचा केला खात्मा. 4ही नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचं बक्षीस. परभणीच्या सोनपेठ शहरात बिबट्याचे बछड्यासह दर्शन. सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर कैद. वनविभाग पोलीस पथकानं पाहणी करत योग्य काळजी घेण्याचं आवाहन केलं. अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी बच्चन सिंह यांच्याकडून सूत्र हाती घेतली. 2018 बॅचचे IPS असलेले चांडक याआधी नागपूरच्या वाहतूक विभागात कार्यरत होते. मालवणीतील धामापूर मोरगणे येथे राहत्या घरावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं पडवीत बांधलेली गाय गंभीर जखमी. नांदेडच्या नायगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस. टाकळी फाटा ते शेळगाव गौरी रस्ता खड्ड्यांमुळे तळ्यासारखा. अपघाताचा धोका निर्माण. जनजीवनही विस्कळीत. गेल्या 4 दिवसांपासून साताऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी. कृष्णा वेण्णा नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण. साताऱ्यातील संगम माहुली इथं छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधीही पाण्याखाली. वाशिम जिल्ह्यात सलग 12व्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. सलगच्या पावसामुळे शेतीला मोठा फटका. कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पाणी पातळीत वाढ झाल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद. वाशिमच्या रिसोड मालेगाव रिसोड तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर. खोटाफाटा ते विद्युत खांब कोसळल्यानं वाहतूक ठप्प. दोन्ही बाजूनं वाहतूक अडकली. शिरपूर बेलखेडा रस्त्यावर पूरसदृश्य स्थिती. पंढरपुरातही मुसळधार पावसाची हजेरी. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता. महावितरण हाय अलर्टवर. वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीनं सुरळीत करावा. सोबतच 24/7 आपत्कालीन नियंत्रण कक्षही स्थापन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.